आकाश जळतय, पृथ्वी धूर ओकत आहे. वाऱ्याच्या श्वासातही आता उन्हाचे चटके भरलेत. ही केवळ उन्हाची लाट नाही, ही आहे निसर्गाच्या सहनशीलतेला आलेली कडवट मर्यादा. एक भयान इशारा माणसाच्या हव्यासानं तापलेल्या काळाचा. आपला भारत देश होरपळतोय. भारतातील अग्नीच्या कवेत असलेलं एक शहर म्हणजे चंद्रपूर आज जगाच्या तापमान नकाशावर 4थ्या क्रमांकावर आहे. 44.6 अंश सेल्सिअसचा थरकाप उडवणारा हा आकडा. रस्ते ओस आहेत आणि उन्हाच्या धाराखाली माणसाचं अस्तित्व वितळताना दिसतंय. नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय शंखनाद प्रस्तुत वेगळी गोष्ट. आज आपण उलगडणार आहोत या धगधगत्या कहाणीचं सत्य. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील उष्म्याच्या तडाख्याखाली उभं असलेलं माणूसपण, तापमानाचं वाढतं भय आणि त्यातून उभं राहिलेलं अदृश्य संकट. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. यामध्ये विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा प्रचंड झळा सोसत आहेत. रविवारी चंद्रपूर शहरानं तब्बल 44.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करत जगातील 4थ्या क्रमांकाचं सर्वाधिक तापमान असलेलं शहर म्हणून आपली नोंदणी केली आहे. हे केवळ आकडे नाहीत, तर या तापमानानं शहरात अक्षरशः दुपारच्या वेळेस संचारबंदीचा भास होतोय. रस्ते निर्मनुष्य झालेत, लोक घरात कोंडून घेतायत. चंद्रपूरसह अकोला, नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ या शहरांतील तापमान देखील 44 अंशाच्या वर आहे. हवामान विभागानं चंद्रपूर, जालना, बीड, अकोला, नागपूर अशा शहरांसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे. त्यामुळे दुपारी 12 ते 4 या वेळात घराबाहेर जाणं धोकादायक ठरू शकतं. नागरिक टोपी, दुपट्टे, गॉगल्स अशा उपायांनी स्वतःचा बचाव करत आहेत. तर चंद्रपूर महानगरपालिकेनं ठिकठिकाणी सूचना फलक लावले असून उच्च तापमानाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. राज्याच्या इतर भागातही परिस्थिती गंभीरच आहे. अमरावती 44.4 अंश सेल्सिअस, अकोला 44.3 अंश सेल्सिअस, ब्रह्मपुरी 44.4 अंश सेल्सिअस, वर्धा 44.0 अंश सेल्सिअस, यवतमाळ 43.6 अंश सेल्सिअस, गडचिरोली आणि वाशिम 42.6 अंश सेल्सिअस. नाशिकमध्ये जरी तापमानात थोडीशी घट झाली असली तरी दमट हवामानामुळे त्रास कायम आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारमध्येही 43 अंशाचा पारा नोंदविला गेला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि बीड, लातूर, धाराशिव सारख्या जिल्ह्यांनाही उष्णतेची लाट चांगली झळाळून गेली आहे. त्यात भर म्हणून 23 एप्रिल पर्यंत काही भागांमध्ये वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. ही गोष्ट केवळ एका दिवसाची नाही, ही आहे निसर्गानं दिलेली गंभीर इशारावत सूचना. पर्यावरण बदलाचं हे परिणाम आपल्या समोर उघडे पडत आहे. ही उष्णता, ही घालमेल केवळ एका दिवसाची नाही, ही आहे एका धोक्याच्या पायऱ्यावर उभं असलेलं भविष्य. निसर्ग वर्षानुवर्ष सहन करतोय आपल्या चुकीच्या सवयी, पर्यावरणाची अवहेलना आणि भूतकाळाकडे कानाडोळा करत पुढे चाललेल्या विकासाच्या नावाखालचं विध्वंस. आज जर आपण सावध झालो नाही, पाणी वाचविलं नाही, झाडं लावली नाहीत, तर उद्याचं वातावरण केवळ जळणारच नाही, तर तो आपल्या अस्तित्वालाच प्रश्न विचारणार आहे. म्हणून वेळेत जाग होऊया, पाणी वाचवूया, झाडं लावूया आणि स्वतःची व इतरांची काळजी घ्या. उन्हाळा वाढत आहे. सुरक्षित राहा, स्वस्थ राहा. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोवर नमस्कार. या मागील 2 दिवसांमध्ये आपल्या विदर्भातलं तापमान अचानक वाढलं आणि संपूर्ण भारतामध्ये नागपूर परवाच्या दिवशी सर्वाधिक तापमानाचं शहर ठरलं. तर काल चंद्रपूर हे सर्वाधिक तापमानाचं शहर ठरलं.
आणि जगाच्या तापमानाचा विचार केला तरीही नागपूर चंद्रपूर हे 4थ्या-5व्या क्रमांकावर आता आलेले आहेत. तर याची कारणं पण तशी आहे, कारण ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमानवाढ ही समस्या फार गंभीर झालेली आहे आणि त्यातच शहरीकरण झालेलं आहे, प्रदूषण आहे, औद्योगिकरण आहे, आणि जंगल तोड झाली. या सर्वाचा परिणाम असा झाला की जमिनीचं तापमान वाढलेलं आहे आणि म्हणून आपल्याकडे विदर्भामध्ये तापमान वाढ मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय. तसंही विदर्भ हा ब्रिटिशाच्या काळापासूनही तापमानाचा प्रदेश म्हणून आपण त्याला मानतो. भौगोलिकदृष्ट्या हा तापमानाचा प्रदेश नक्कीच आहे, परंतु 1-2 डिग्री हे तापमान जे वाढलं याला कारण इथलं जे आपण मानवनिर्मित ज्या ज्या काही समस्या आपण तयार केलेल्या आहेत त्यामुळे हे तापमान वाढलेलं आहे आणि भविष्यामध्ये हे तापमान पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे आताच तापमान 45 डिग्री जवळपास आपल्या विदर्भातलं तापमान गेलेलं आहे आणि हे तापमान आता पुढच्या काळामध्ये म्हणजे मेमध्ये हे तापमान 46-47 पर्यंत हे राहणार आहे आणि जवळजवळ 2 उष्ण लहरी येण्याची शक्यता आहे. म्हणून खरं तर आता प्रशासनानं हे जे वाढलेलं तापमान आहे ते कमी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रीन बेल्ट तयार करण्याची गरज आहे. प्रदूषण कमी करावं, वृक्षाची संख्या जेवढी शहरामध्ये वाढवता येईल तेवढी वाढवली तर निश्चितच हे तापमान आपण थोडं कमी करण्यासाठी मदत करू शकतो.